वतीने पुण्यात या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावर आपला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष, संत विचार समितीचे धडाडीचे कार्यकर्ते, सन्माननीय आपले संतोषजी वाघमारे साहेब, प्रदेश आमचे उपाध्यक्ष सन्माननीय सुदामजी कांबळे साहेब, सोटके साहेब, सन्माननीय कांबळे साहेब, त्याचबरोबर सर्वच पदाधिकारी. ही प्रथमतः आपल्या चिखली गावातील सर्व पदाधिकारी, विशेषतः रामेश्वर पाचाकडे असतील, आमचे बाबा कोळ असतील, त्याचबरोबर प्रगत भारतचे आपले संपादक असतील, त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, या सर्वांची या ठिकाणी सोटके साहेब असतील, या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपला सर्वांना कल्पना आहे, या महाराष्ट्रातील तमाम चर्मकार समाज संघटित करून त्यांना स्वाभिमानी करण्याचं स्वप्न क्रांतिकारी नेते बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली गेली 25-30 वर्ष आपण त्या ठिकाणी काम करतो. आपण त्या ठिकाणी पाहिजे आणि पहिली राष्ट्रीय चर्मकार संघाची थोडे 5 मिनिटं जास्त लागायचं. कृपया विनंती राहील, आपण सर्वांनी शांततेने या ठिकाणी आदरणीय ज्ञानेश्वरजी कांबळे मार्गदर्शन करत आहेत. सर्वांनी कृपया शांत चित्तेने ऐकून घ्यायचं आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती. आपण 20-25 वर्षापूर्वी आपण सुरुवात छोटं रोपटं त्या ठिकाणी लावलं आणि आपल्या सर्वांच्या परिश्रमाने एक चांगल्या प्रकारचं या परिसरामध्ये आपलं सद्गुरूचं मंदिर उभं राहिलं, त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभं राहिले. निश्चितच आपल्या सर्वांना सांगायला फार मोठा अभिमान होतो. त्यावेळी सुधाकरजी सोनवणे असतील, त्यावेळी बरेचसे सगळे जुने कार्यकर्ते असतील, खूप मोठ्या लोकांनी त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि चळवळ जागृत ठेवली. चर्मकार समाज जागृत राहिला म्हणून आज तुमची आमची दखल त्या ठिकाणी अनेक राज्यकर्ते त्या ठिकाणी घेऊ लागले. आज आपण संतगुरूंची वाणी सांगण्याचा उद्देश आपला आहे. मंदिर आहे, आपल्या संतगुरू कोण होते, त्यातील काय महिमा आहे, हा आपला तुम्हाला त्या ठिकाणी समजला पाहिजे. आणि संतगुरू किती सर्वश्रेष्ठ होते हेच नाही, तर आपण संतांचे वंशज आहोत. त्यामुळे तुमची आमची किती महत्वाची जबाबदारी आहे ही जाणीव करून देण्यासाठी आपण संतांचा त्या ठिकाणी विचारवाणी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडली आहे. हे करत असताना समाज संघटित झाला पाहिजे, समाज संघटित राहिला पाहिजे. समाज संघटित झाल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही, हे आम्ही सातत्याने सांगत असतो. आम्ही आवर्जून सांगत असतो, बाबांनो घाबरू नका, तुमच्या पाठीशी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची महाराष्ट्रातली ताकद त्या ठिकाणी उभी आहे. वेळ आली तर कुणावरती अन्याय झाला तर हजारोच्या संख्येने चर्मकार समाज रस्त्यावर येऊ शकतो. ही काळाची गरज लक्षात करून बाहेरची सगळं परिस्थिती पाहता आपण पाहत आहे. अनेक ग्रामीण भागाचे अन्याय अत्याचार चर्मकार समाजावर त्या ठिकाणी होत आहे. अनेक शासनाचे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत, ते संघटनेची शक्ती असल्याच्या त्या ठिकाणी सुटणार नाही. त्यासाठी सातत्याने समाजाची संघटित शक्ती जागृत झाली पाहिजे. म्हणून आपल्यासाठी जे मंदिर आहे, ज्या संघटना आहे, त्या आपल्या त्या ठिकाणी प्रत्येक परिसरामध्ये चांगल्या प्रकारे जागृत झाले पाहिजे. मला सांगायला निश्चितच फार मोठा अभिमान वाटतो. आपल्या पिंपरी शहरामध्ये संत तुकाराममध्ये नगरामध्ये सुद्धा हे पहिलं मंदिर झालं. आज निगडीमध्ये आपल्या संतोष वाघमारे असतील, मुदळ साहेब असतील, सगळे परिसर असतील, एक चांगल्या प्रकारचं विचाराचं प्रबोधन संपूर्ण ध्यान केंद्र त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आज पिंपरी शहरामध्ये 1 नंबरचं मंदिर हे आपल्या निगडीचं मंदिर झाले. आपल्या कार्यकर्त्यांना आवर्जून त्या ठिकाणी पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले. पहिलं संत तुकाराम नगरचं मंदिर होतं, पण तुम्ही नंबर त्या ठिकाणी पाहिला. आणि आपल्या चिखली गावाचं सुद्धा भविष्य काळामध्ये बाबा पोळ सगळे तुम्ही कार्यकर्ते, या परिसराचा वैभव निश्चित बदल झाला आणि एक वेगळं चित्र या परिसरामध्ये तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे, सर्वांच्या सहभागामुळे त्या ठिकाणी दिसणार आहे. आपण सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे. जे इथं कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे. आपण सर्व समाज बांधव जागृत आहोत. वेळ आली तर फक्त त्या ठिकाणी यायचं नाही. ज्या वेळेस चर्मकार समाजाचा कार्यक्रम असेल, आपल्याला निमंत्रण आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे. जे कार्यकर्ते काम करतात, मी पक्षपातीपणे स्वतःचा वेळ पैसा खर्च करून त्या ठिकाणी काम करतात, पण तुमची आमची सुद्धा जबाबदारी आहे. जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहिले म्हणजे महिलांनी सुद्धा, आपण महिलांचं संघटन शाखा ही सुद्धा त्या ठिकाणी झाले पाहिजे. महिलांचं संघटन झाले पाहिजे. महिलांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे. भविष्य काळात चर्मकार समाजाचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना